तर मैत्रिणींनो, मी तुमचे रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज मी बनवणार आहे अख्ख्या महाराष्ट्राचा म्हणा किंवा अख्ख्या जगाचा म्हणा आवडता असा वडापाव. वडापाव म्हटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. तर बनवूया आज आपण वडापाव. त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटे उकडून सोलून मी बारीक करून घेतलेले आहेत. आणि भाजीसाठी बघा आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या ह्याचं मी ठेचून वाटण करून घेतलेलं आहे. आणि लिंबूचा रस, हिंगडीची पूड, कोथिंबीर, कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. आणि मी पुदिन्याची चटणी करणार आहे पावाला लावण्यासाठी. आणि इथं हिरव्या मिरच्या तोंडी लावायसाठी मी चिरून घेतलेल्या आहेत. आणि इथं लाल चटणी करणार आहे मी पावामध्ये वापरण्यासाठी. त्याच्यासाठी मी 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि भाजी तयार झाल्यावर ही धन्याची पूड घालायची आहे आपण आणि कोथिंबीर वरनं टाकून द्यायचे. आणि इथं फोडणीसाठी जिरं मोहरी आहे, हळद आहे इथं मसाल्याच्या डब्यामध्ये. तर पहिला मी भाजी बनवून घेते, मग नंतर हे वड्यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे 150 ग्राम. तर ते भाजी तयार झाली की आपण थंड होईपर्यंत हे पीठ भिजवून घेऊया. पहिला भाजी बनवून घेऊया आपण. भाजीसाठी मी 1.5 चमचा तेल वापरते. गाड्यावर मिळतो तसा मी वडापाव तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जिरं मोहरी टाकूया. आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची टाकून द्या. चिरून घेतलेला कढीपत्ता, आपण आता ह्याच्यात हिंगडीची चिमटभर पूड घालायचे आणि आपल्या वड्याला चव येते. गॅस जरा छोटा करूया. हळद घालूया. मीठ घालूया. आता बटाटो ह्याच्यामध्ये परतून घेऊया. मीठ अगदी परफेक्ट घालायचं. थोडं कमी जर पडलं तर ते वडा आपला छान लागत नाही. भाजी तयार झाल्यावर आपण थोडी चाकून बघायचं आणि मीठ बरोबर आहे का नाही बघून परत मीठ आणि घालायचं. आता लिंबूचा रस घालायचा ह्याच्यामध्ये. चमचाभर लिंबूचा रस घेतलेला. धन्याची पूड मोठी मोठी बारीक करून घेतलेली आहे.
आणि आपल्या वड्याला स्वाद छान येतो. हे ताटात थंड झालं की आणि जरा ह्याला बारीक असं हे करायचं दाबून. तयार झाली आपली भाजी. वरून कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करून ताटामध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेते. वास तर मस्त येत आहे वड्याचा आपल्या भाजीचा. बघू शकता तुम्ही कलर पण छान आलेला आहे. आता मी इकडं बेसन पीठ भिजवून घेते. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. खायचा सोडा. त्याच्यामध्ये हळद घालायची नाही, कारण सोडा घातल्यामुळे आपले वडे काळं डाग पडू शकतात, म्हणून मी ह्याच्यात हळद वापरत नाही. आणि थोडं थोडं पाणी करून गुठळ्या होऊ द्यायचं नाही. पाकाचं मिश्रण एकसारखं हलवायचं. तुम्ही जर हळद ह्याच्यामध्ये वापरणार असाल तर मग सोडा वापरायचा नाही. आणि आपण वड्याला जे तेल तापायला ठेवतो गरम व्हायला, त्याच्यामध्ये त्यातलं एक छोटा चमचा ह्याच्यामध्ये गरम तेल वापरायचं. मी सोडा वापरले म्हणून हळद वापरली नाही. आपलं हे पीठ लई घटसर पण नाही आणि लई पातळ पण नाही, मध्यम मिडियम मध्ये भिजायचं आहे. अजून थोडं घट्ट आहे. बघू शकता तुम्ही पीठ असं स्मूथ झालेलं आहे. आपली भाजी आता थंड झालेली आहे. आता ह्याचा आपण गोळ बनवून घेऊया. असे गोळे बनवूया. कढीपत्त्याचे बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे दाताखाली आपल्या येत नाही. आता सर्व गोळे बनवून घेते. आता आपले गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता तेल आपण गरम करायला ठेवूया वडे तळण्यासाठी. पिठामध्ये ह्या बेसन पिठामध्ये पण मी हिंगडीची पूड वापरणार आहे.
तेल कढईमध्ये घेऊन गरम करायला ठेवले. पहिल्यांदा मी मिरच्या तळून घेणार आहे. ह्याच्यामध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे. आता मिरच्या ह्याच्यामध्ये तळून घेते. बघा आपल्या मिरच्या तळलेल्या आहेत. तिथं इथं ताटामध्ये काढून घेते. इथे लसूण पण तळून घेणार आहे लाल चटणीसाठी. आता चुरा टाकून घेऊया चटणीसाठी. थोडा 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 बघा चुरा असा बनवलेला आहे कडकडीत. ताटामध्ये काढून घेते. गॅस जरा मध्यम मिडियम मध्ये ठेवायचा गॅस, कारण वडा आपला लाल होणार नाही. आणि वडा तळते वेळी असं चपटा करून पिठामध्ये घालून द्यायचं. बघू शकता मग वडे आपले किती फुगलेले आहेत ते. बघू शकता वड्याला छान कलर यायला लागलाय आणि फुगलेले पण आहेत. बघू शकता आपले वडे आता तयार झालेले आहेत. तुम्हाला मी पाव कापून त्याच्यामध्ये पुदिन्याची चटणी आणि लाल चटणी घालून तुम्हाला सर्व करून दाखवते.
ह्याच्यात लाल तिखट घालून हे मिक्सरला बारीक केलेलं आहे चटणी. तयार आहे आपला वडापाव. 2 प्रकारचे चटण्या बनवले आणि वडा तळून तुम्हाला दाखवले. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झालाय ते वडापाव. आणि तुम्हाला आणखी काही रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी बनवून दाखवेन. आणि चॅनेलला सबस्क्राईबर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.